अनोखी लढत, बिग फाईट, टफ एन्काउंटर, भरपूर मोठा सामना तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. बिग बॅटल, दोन्ही संघ एकाच तुल्यबळ आहेत, एकाच कॅलिबरच्या. कित्येंदा एकमेकांसमोर आलेत, कित्येंदा एकमेकांना पाणी पाजलं, धूळ चारली आहे पराभवाची. आता मात्र निमित्त तुम्हाला पाहायला मिळतं श्री तिसाई चषक 2022 हे अप्रतिम पर्व. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही मानाची, सन्मानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची स्पर्धा नक्कीच आपण सकाळी सुरुवात केली आहे जरीमरीच्या आशीर्वादानं आणि गावदेवी आईच्या आशीर्वादानं त्यासमोर नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली होती. स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक गालबोट लागू देऊ नको अशी प्रार्थना आपण केली होती आई जरीमरी चरणी, आई गावदेवी चरणी. आणि स्पर्धा मात्र अत्यंत सुंदर सुरू आहे. रोशन फराड, सागर फराड, काचा आहेत आमचा कॅमेरामॅन. सर्वांची भरपूर मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. ओमसा एमटीसी लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज तब्बल 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट केलं. त्यांचं देखील कॉंग्रॅच्युलेशन असेल, अभिनंदन असेल. गोलंदाज सज्ज होतोय, थांबवायचा आहे अंपायर, सामना थांबवायचा. स्कोरर नाहीये इथे. सुरुवात करू शकता आपण. सामना सुरू, लेट्स प्ले. पहिला बॉल या सत्रातला. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिला चेंडू, इथे कसरत करावी लागते, नाराज दिसतात पंकज भोईर सर. आवांतर दाव्याने सुरुवात केली आहे. धावफलकाचा श्री गणेश झाला. पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहतायत प्रशांत आणि या नॉन स्ट्रायकिंग इन वरती विक्रांत. प्रशांत आणि विक्रांत अशी सलामीची आखाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं कॅप्टन टीमचे नेतृत्व प्रशांत करतात, पण विक्रांत रिप्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलं तर कारण प्रशांत माईकला लाजतात. त्यांची वाईफ एन्जॉय करते मॅच, त्यांनी सांगितलं. दरम्यानचा हा बॉल कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. फटका चांगला आहे, अपील झाल्या आणि ही सिंगल मात्र कंप्लीट. तर चावी मिळाली बघा, एका टू व्हीलरची, स्कूटीची चावी. आपण खात्री पटवून घेऊन जायचं, आयोजकांकडे ती चावी आम्ही सुपूर्द करतोय. टू व्हीलरची चावी मिळाली, खात्री पटवा आणि घेऊन जा. गोलंदाज ओमकार. ओमकार, विक्रम ऑन स्ट्राइक. स्टेप आउट करून फटका चांगला, क्रॅकिंग स्ट्रोक, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट. स्ट्राइक रोटेट. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती प्रशांत तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल आली विक्रांतच्या बॅट मधून आणि धावसंख्या मात्र सिंगलने पुढे सरसावले. 3 ऑन स्कोर. पुन्हा एकदा ऍडव्होकेट हितेश गायकवाड आमच्या सोबत जॉईन झाले. धडपड सुरू आहे सर्वच नक्कीच आमच्या सदस्यांची, अर्थातच जेएमसीसी क्रिकेट क्लब तिसगाव या सर्व खेळाडूंची धडपड तुम्हाला पाहायला मिळते. कारण स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासायला नको, त्यासाठी सातत्याने सुरू असलेले हे प्रयत्न. दरम्यानची सिंगल आली आहे. टीम टोटल 4. 4 ऑन स्कोर. 3 धावा बॅटच्या साह्यानं आणि एक अवांतर धाव खर्च केली होती पहिल्याच बॉलवरती. अशा 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पूर्वार्धामध्ये. स्टेप आउट करून फटका चांगला, लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल एक सिंगल आणि धावसंख्या 1-5 वरती. 83-11 ओमसाई गणेश विपक्ष आई गावदेवी कोपर संघ. सामना भरपूर चांगला. धावसंख्याचा विचार केला तर धावफलकावरती 5 धावा लागला. शेवटचा बॉल असेल आपल्या स्पेल मधला. ओमकार पहिला स्पेल त्यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक फ्रंट लाईन बॉलर. 5-4 कॉम्बिनेशन. एका बाजूला 5 खेळाडू लावू शकता, दुसऱ्या बाजूला 4. स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट आणि बॉल वाईट. अवांतर धाव केली जाईल. टीम टोटल मध्ये ऍड. धावसंख्या 1 पुढे सरसावले. 6 धावा धावफलकावरती. पूर्वार्धामध्ये आपण आहोत. बॅटिंग करते टीम आहे गावदेवी कोपर. गोलंदाजी करण्यासाठी 83-11 ओमसाई गणेश संघ सज्ज आहे. रोखून धरलाय, थांबवलंय ओमकारने आतापर्यंत. रोखलंय, रोखून धरलंय. किती वेळ शांत बसतील प्रशांत, कारण प्रशांत देखील चांगले फलंदाज आहेत आणि इथे थोडासा बॅलन्स बिघडला जरूर. बीट झाला बॅट्समन. बॉल जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदान
व्हाईट बॉल असेल. बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये, संपर्क नाहीये आणि त्यामुळे इथे मात्र आणि बघा बॅट कट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. इथे कॅमेरा जो आपला तुम्ही पाहताय तो बॅट्समन वरती होता, त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल करण्यात आला. त्यामुळे जर प्रत्येक वेळी जर कॅमेरा तिथे नसेल तर प्रत्येक वेळी त्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. इथे पंचांना देखील शंका होते आणि नशिबानं कॅमेरा देखील बॅट्समन वरती होता, त्यामुळे रिव्ह्यू आपल्याला मिळालाय. या प्रकारे जर कोणत्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही या गोष्टीची नोंद घ्यायची. 7 ऑन स्कोर कार्ड 7. शेवटचा बॉल. इथे लाईनी देखील खराब. आणखीन एक मात्र व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चेंडू इथे मात्र व्हाईट आलाय. लाईन थोडीशी खराब तुम्हाला पाहायला मिळते. दिशेपासून भरकटतोय. 8 धावा धावफलकावरती. अवांतर विचार केला तर तब्बल 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी चेंडू खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न ओमकारने केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावरती. एकाही गडीला बाद करण्यामध्ये यश मिळालं नाहीये ओमकारला आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी कोपरची धावसंख्या 8. महेश गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहतात. 86-11 ओमसाई गणेश या संघाकडून दुसरा गोलंदाज. फ्रेश बॉलर महेश शिंदे ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग इन वरती जर पाहिले तर विक्रांत सज्जन. विक्रांत पुन्हा एकदा. महेश. विक्रांत टू महेश पहिल्या बॉल वरती हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू तिसगाव एंड कडून गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्टेप आउट करून स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. डॉट बॉल मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांगला चेंडू आला. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाही, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बॅट्समन बीट. डॉट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सलगचा दुसरा चेंडू डॉट. स्टेप आउट करतायत. शफल होतात. फुटवर्कचा वापर करतायत. तरी देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. शांत ठेवलं आतापर्यंत विक्रांतला आणि यश मिळत आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज महेशला. महेश सलग 2 चेंडू निर्धावात आणल्यानंतर आता आत्मविश्वास दुणावलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न देखील फसलाय. नाराज आहेत प्रशांत. नाराज आहेत स्वतःवरती कारण प्रशांत विक्रांत वरती नाराज आहेत कारण सलग पाहिलं तर 3 चेंडू डॉट आल्यात आणि नक्कीच शरीर नक्कीच हावभावावरून दिसत आहे. दरम्यानचा हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. लाऊड अपील. फिंगर अप. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का. बॅटिंग करताना टीम आई गावदेवी कोपरला 8 वरती. तर करण सावंत यांनी रोहित जाधव दादांकडून कॅश प्राइज झालं. जर मेडन ओव्हर हाताळली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि इथे मात्र यष्टी दाखवली आणि ती वाखवली. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज मात्र बाद होतोय. लागणारा हा धक्का दुसरा. प्रशांतची खेळ समाप्त.
प्राइज असेल जर मेडन ओव्हर हाताळली तर शिवराज मित्रमंडळ डोंबिवली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि करण सावंत आणि रोहित जाधव यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मेडन ओव्हर साठी मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती श्री तिसाई चषकातली पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का आणि अवांतर धाव दरम्यान केली गेली खर्च एक धाव इथे मात्र आली आहे आणि आता जे स्वप्न पाहिलं होतं मेडन ओव्हरचं ते धुळे निस्तनाभूत झालाय. इथे फटका खराब आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट लीगला चुकी करणार नाहीयेत. विकेटचं पतन लागणार आणखीन एक मोठा धक्का तिसरा धक्का लागतोय गावदी कोपर टीमला 9 वरती. जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये महेशने एक धाव खर्च करत असताना एक गडी बाद देखील केला. 3 गडी बाद केलेत कारण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि या देखील पाहिलं वाईट त्या पहिल्या देखील 2 गडी बाद आणि पहिले 3 चेंडू डॉट टाकले. तशा प्रकारे अवांतर धाव फक्त एक खर्च केली 3 गडी बाद केले. इकॉनॉमिकल अचूक भेदक आक्रमक गोलंदाजी केली आहे आणि कॅश प्राइज आलाय ते म्हणजेच महेशसाठी 500 रुपये प्रत्येकी. ते म्हणजेच चांगली गोलंदाजी केली त्यासाठी शिवराज मित्रमंडळ डोंबिवली आणि रोहित जाधव आणि करण सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज अर्थातच बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दरम्यान दिलं जाईल महेशला. चांगली गोलंदाजी केली त्याने एक धाव खर्च करत असताना 3 गडी बाद. अमित आला तिसऱ्या क्रमांकावरती. अमित आला तिसरा षटक घेऊन आणि संकेत आणि बाळा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तन्मय प्रतिष्ठानची जर्सी खेळाडूंनी किती घातली आहे हा प्रश्न आहे कारण गेल्या मॅच मध्ये देखील सर्व खेळाडूंनी तन्मय प्रतिष्ठानची जर्सी घातली होती. कुठेतरी वाटलं होतं की तन्मय प्रतिष्ठान संघ पुन्हा खेळतोय की काय पण फक्त टी शर्ट सेम होते. दरम्यान पिच ड्राईव्ह फटका खराब. या फटक्याला नाही जागा क्रिकेटमध्ये अंडरआर्म आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज इथे मात्र बाद असेल. लागणारा आणखीन एक धक्का टीम आहे गावदेवी क्रिकेट क्लब कोपरला. जियांशी विशाल भोईर जर तुम्ही पाहिलं जियांशी 11 संघ ज्यांनी पुरस्कृत केलाय विशाल दादा भोईर. दादा आपण असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि दादांकडून कॅश प्राइज झालाय तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज विकेट हायट्रिक साठी. त्यांच्या मुलीच्या नावाने चिमुंडीच्या नावाने हा संघ खेळतोय जियांशी 11 आणि दादा जर तुम्ही असाल व्यासपीठावरती या आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विशाल दादा भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हायट्रिक साठी. यावेळेचा बॉल फ्लिक केला फ्लिक ऑन द रिस्ट ऑन साइडला टर्न केला बॉलला सॉफ्ट हँडचा वापर केला. सिंगल आली धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरसावली टीम. टोटल 10 धावांसाठी लढतोय झगडतोय संघ. बॅटिंग करतोय आई गावदेवी कोपर पूर्वार्धामध्ये. धावा हव्या तशा बनत नाहीयेत. टॉस गमावलाय त्यानंतर बॅटिंग करावी लागते आणि बॅट्समन साथ देत नाहीयेत. निराश करतात सर्व फलंदाज. धावा बनत नाही आता मात्र धावा बनणं गरजेचं आहे. स्पीड अप करा प्लीज. जियांशी 11 ओमसाई गणेश संघ आपण कॉपरेट करा असं थोडं बोलत यार. अमित फटका चांगला टॅप केले कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे आलेत. सिंगल मिळेल. 11 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. 11 ऑक्टोबर 1993 हार अँड हिट हार्दिक पंड्या याचा वाढदिवस. IPL मधून मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पण यंदाच्या वर्षी जर पाहिलं तर नेतृत्व करतोय गुजरात या संघाचं. त्याचा वाढदिवस असतो 11 ऑक्टोबर 1993. त्या 11 धावफलकावरती आणि दरम्यानची सिंगल धावफलक पुढे सरकले 12 ऑन स्कोर कार्ड.
बोलत यार दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे. हा संघर्षाचा आशंक नाद फुंकणारा संघर्षमय चौकार. चौकार आलाय. गरज होती या चौकाराची आणि चौकार आला देखील. दिलासा मिळाला असेल गावदेवी कोपर संघाला त्याच्या समर्थकांना. धावसंख्या पाहिली तर चौकाराच्या मदतीनं 16 वरती 16 ऑन स्कोर कार्ड 16 16 धावा. अमित या वेळेला फ्रंट फुटला आले. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहे. स्वीपर कव्हरला जर पाहिलं तर अमित तिथे होतं. ज्युनियर अमित आहेत. ज्युनियर अमितचं भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. ज्युनियर अमितने 2 धावा जरूर वाचवल्या. धावसंख्या धावफलकरती जर तुम्ही पाहिली तर एटीन ऑन स्कोर कार्ड 18 धावा धावफलकरती लागला. महेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. तिसगाव कडून त्यांना इन्व्हाइट केलं. व्हाईट बॉल हळुवार पद्धतीने पंचांनी आम्हाला इशारा केला. हात फुलवलेत बाहेर जमिनीला समांतर हात पंकज भोईर सरांचे आणि अवांतर धाव. टीम टोटल मध्ये केली जाईल ऍड 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धेश आणखीन एक व्हाईट बॉल आला. रात्रीच्या सत्रामध्ये कसरत करावी लागते. भरपूर अनुभव आहे. पंकज दादा म्हटलं की नवी मुंबई विभाग असेल, कल्याण डोंबिवली विभाग असेल, अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि लेजंड क्रिकेटर एक काळ गाजवला पिसवली संघासाठी. आणि आता मात्र आपल्या पंचांच्या भूमिकेतून आपली छाप सोडतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. टर्न केल्या बॉलला चांगला फटका. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक दरम्यान पेट्रोलिंग करतायत. तिथे सिंगल आली आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरसावली आहे. टीमची टोटल जर पाहिली तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना गावदेवी क्रिकेट क्लब कोपरची धावसंख्या पाहायला मिळते 21. मैदान तितकं चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्गाची साथ या स्पर्धेला लाभली आहे. मायबाप प्रेक्षक वर्ग मात्र भरपूर चांगली साथ देतो स्पर्धेला. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित. नाईट क्रिकेट रजनी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मानव निर्मित प्रकाश झोत्यातील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फ्लड लाईट क्रिकेट प्लॅटफॉर्म निर्माण केला आपल्या लोकल खेळाडूंसाठी जेएमसीसी तिसगाव संघानं. यावेळेचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा बॅकवर्ड पॉइंटला स्वतः यष्टीरक्षक धावतात. चेंडू खाली येतील आणि दरम्यानची ही सिंगल. 23 स्कोर मूव्स ऑन 23. यष्ट्यांच्या मागे विचार केला तर विशाल फुलोरे आहेत मास्टर माइंड. यष्ट्यांच्या मागून मात्र सातत्याने क्षेत्ररक्षण बदलतायत. कुठे कोणता क्षेत्ररक्षक काय करतोय यावरती नजर. चपळ क्षेत्ररक्षक. यावेळेचा हा चेंडू इथे पाहावा लागेल. येस इट्स अ वायलेट डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र तुम्हाला पाहायला मिळतं. कमबॅक केला पूर्णपणे महेशने. या षटकामध्ये विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी दरम्यान केली. इथे मात्र व्हाईट बॉल आला. अवांतर धाव मात्र टीम टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 28. गेअरअप करावं लागेल आता मात्र. चांगली फलंदाजीतून करावी लागेल कारण ज्या प्रकारे धावगती सुरू आहे समोर संघ देखील तितकाच बलाढ्य. 86-11 ओमसाई गणेश विशालदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यांच्या विरोधामध्ये जर तुम्हाला उत्तरार्धामध्ये खेळायचं तर पूर्वार्धामध्ये तुमच्या संघाला चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे.
45 ते 50 धावांपर्यंत येण्याचा प्रयत्न करायला हवा. यष्ट्यांच्या मागे मात्र कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. बॅटला स्पर्श आहे का पाहावं लागेल, पण बॅटला स्पर्श नाहीये. शरीर यष्टीवरती बॉल ब्रश झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू हवेमध्ये. चांगलं यष्टी रक्षण बिहाइंड विकेट. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 ऑन स्कोर कार्ड, 29 धावा धावफलकावरती. थोडं स्पीडअप करायचं. 86-11 ओमसाई गणेश. दरम्यान वळूया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. चला लगेच गोलंदाज निखिल. अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉग गोवर हाणामारीचं षटक. अनेक नावं षटकाला दिली गेली. पहिला आज बॉल फुल्लर लेंथ, व्हाईट बॉल. निखिल तुम्हाला मात्र पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना कमबॅक सेंड कडून पंचांच्या डाव्या बाजून आला. उद्या देखील जबरदस्त शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम उद्या, पण दरम्यान आज या मैदानावरती काय घडतंय, अजून एक मच निडेड बाउंड्री तुम्हाला पाहायला मिळते. या धावांची गरज आहे टीम कोपरला आणि धावा आता मात्र येत आहेत. पंच पंकज भोईर यांच्या शैलीतला हा 4. स्वागत आहे आपलं देखील लहान हँडसम क्रिकेटर आहेत आणि 7 चेंडू 7 चौकारांचा त्यांचा विक्रम राहिला. स्वर्गीय नारायण शेठ भोईर स्मृती चषकामध्ये, स्वर्गीय नारायण शेठ भोईर स्मृती चषकामध्ये जर विचार केला 7 चेंडू 7 चौकारांचा विक्रम संजय पाटीलचा राहिला. लहान हँडसम संजय पाटील, वेलकम. गोलंदाज सज्ज होता. गोलंदाजी मार्क वरती निखिल पुन्हा एकदा. डीजे मास्टर आमचे रोशन दादा सांगतात की आपण थोडे हिंदी सॉंग्स प्ले करा, दादांची फरमाईश आल्या. दरम्यान इथे काय घडतंय, येस फिंगर अप, धावचीच्या स्वरूपात लागणारा आणखीन एक मोठा धक्का. आई गावदेवी देखील तुम्ही पाहिल. पहिली मॅच जॉर्ज 11 विपक्ष मायरा सीसी 10 वाजता टीक सुरू होईल. सो टीम जॉर्ज 11 जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहतायत तर तुमच्यासाठी हा कॉल आहे. उद्या 10 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे. 10 वाजता मॅच सुरू करायचे, सो तुम्हाला 9:15 पर्यंत इथे यावं लागेल. 9:45 रिपोर्टिंग टाइम तुमचं असेल. मायरा सीसी आपल्याला देखील हा कॉल आहे. त्यानंतर जय 11 विपक्ष सारा 11, त्यानंतर
विनर विनर हा सामना मात्र खेळला जाईल. त्यानंतर आर्यन सीसी विपक्ष कल्याण पॅकर्स, त्यांच्यानंतर कर्ण सीसी विपक्ष जितेन साई गणेश आणि त्यानंतर येस विकेटचं पतन झालं दरम्यान. आणि त्यानंतर मात्र विनर थर्ड विनर फोर्थ असा 4-4चा लॉट खेळवला जाईल. आणि त्यानंतर लोकल लॉट मधून जे सामने आपण पाहिले ते देखील सुरू होतील. आणि त्यानंतर सेमी फायनल असेल उद्याच्या नक्कीच कल्याण ओपन लॉटची. आणि त्यानंतर मात्र पुढील सामने असतील. सो पुन्हा एकदा रिपीट करतोय, उद्याचा लॉट जॉर्ज 11 विपक्ष मायरा सीसी, दुसरी मॅच जय 11 विपक्ष सारा 11. त्यानंतर विनिंग टीम्स मध्ये मॅच असेल, विनर ऑफ फर्स्ट मॅच विनर ऑफ सेकंड मॅच. त्यानंतर आर्यन सीसी विपक्ष कल्याण पॅकर्स, त्यानंतरचा सामना कर्ण सीसी विपक्ष जितेन साई गणेश. आणि त्यानंतर विनिंग टीम मध्ये पुढची मॅच. त्या मॅच झाल्याच्या नंतर लोकल लॉट आपला जो आज खेळवला गेला त्यातून जे संघ पुढे सरकलेत त्यांची मॅच असेल. आणि त्यानंतर उद्याच्या लॉट मधले सेमी फायनल्स आपण सुरू करणार आहोत. अशा प्रकारे उद्याचा लॉट देखील उद्याचा शेड्यूल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त सामने जिथे तुम्ही एन्जॉय कराल. क्रिकेटचा थरार उद्या अनेक स्टारकास्ट तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेटचे दरम्यानचा हा वाईट +1 धावसंख्या 2 ने पुढे सरकते. टीमची टोटल 37 ऑस्को कार्ड 37 उल्लेख केला होता. 40 ते 45 धावा एक फायटिंग टोटल असेल. यावेळेचा बॉल नो लाऊड कॉल. हीच ओळख आहे पंकज भोईर यांची, लाऊड कॉल. सातत्याने जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना मागणी का असते हेच कारण आहे रोशन. कारण सातत्याने पाहिलं तर भरपूर चांगली पंचांची भूमिका एक लेजंड क्रिकेटर देखील होऊन गेलेत. एक काळ गाजवला त्यांनी रेग्युलर क्रिकेट मधून, पिसवलेच आहेत. नवी मुंबई विभागामध्ये भरपूर मागणी असते सातत्याने. तर नक्कीच दर्शनदादा गायकवाड यांना देखील मी विनंती करतोय, सन्माननीय दर्शनदादा गायकवाड या व्यासपीठावरती आपला देखील श्री तिसाई चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. का क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहे. उमेशने तिथे काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. प्रेक्षक वर्गाची नक्कीच ही गोष्ट मला आवडते, कारण जेव्हा जेव्हा खेळाडू चांगलं प्रदर्शन करतो त्याला अप्रिशिएट करतात, टाळ्या वाजवतात. आणि टाळ्या वाजवल्याने कॉन्फिडंट देखील त्याचा वाढतो. त्यामुळे प्रेक्षक वर्गाचा देखील आभार व्यक्त करतोय. मोठ्या संख्येने आपण उपस्थिती दर्शवतात. आलेल्या प्रेक्षक वर्गाचं तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय कॉम्बॉक्स सेट कडून डाव्या बाजूने पंचांच्या. पॅडल स्वीप फटका चांगला आहे डीप मध्ये. पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी कुठे झाली आहे, अवे फ्रॉम द स्टम्प्स. क्षेत्ररक्षण चांगलं केलं डीप मध्ये विशालने, पण फेकी थोडीशी खराब आली नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. दरम्यान फेकी कलेक्ट केली निखिलने. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 1 to go, 1 deliveries remaining to complete this over, to complete this session. हे सत्र संपण्यासाठी हा एक चेंडू. मंडप डेकोरेटर्स जर आपण असाल इथे तर चिट्टू दादाशी संपर्क साधायचा. चिट्टू पावशे अर्थातच सागर पावशे यांच्याशी संपर्क साधायचा. मंडप डेकोरेटर्स आपण जर असाल तर. दरम्यान फिंगर अप येस पंचांचा इशारा आला. फलंदाज बाद असेल धावचीच्या स्वरूपात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जर पाहिली धावपलकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी कोपरने बनवल्या धावा 41. 42 धावांचं लक्ष उभं केलं. 86-11 ओमसाई गणेश या संघासमोर. विशालदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ विशालदादांना विनंती करतोय, दादा या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि धावसंख्या धावपलकावरती 41-42चं लक्ष आहे. आणि आई गावदेवी कोपर टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधून घ्यायचा. तर मी तुर्तास थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. एकत्र पाहत राहा जरेमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2022 हे अफलातून पर्व कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया चेंजेस. आणि मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक आणि आमचे जवळचे मित्र करण काळन यांचा आवाज ऐकूया आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये. थँक्यू.
तर नक्कीच सोनू यादव उर्फ स्काय, सोनू यादव उर्फ स्काय याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण वाढदिवस साजरा करतोय स्कायचा. या स्काय व्यासपीठावरती आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आपण ऑर्गनायझिंग कमिटी सोबत. तर या स्काय लगेच केक कट करणार आहोत आपण. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. असाच उदंड आयुष्य तुला लाभो ईश्वर चरणी प्रार्थना. नक्कीच एकवीर आई चरणी प्रार्थना करतोय, तिसाई चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. स्कायचा वाढदिवस आहे, आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय, त्यामुळे डीजे मास्टरला मी विनंती करतोय बर्थडे सॉन्ग प्ले करायचं. डीजे मास्टर, हॅपी बर्थडे स्काय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. झरीमर क्रीडा क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2022 मध्ये करण 11 आणि साई इच्छा सीसी दोन्ही संघांचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच या. करण 11 आणि साई इच्छा क्रिकेट क्लब कॅप्टन दोन्ही संघांचा लगेचच या टॉस साठी. सुरू असलेला सामना जियांशी उमसाई गणेश आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कोपर मध्ये. पहिल्या डावामध्ये गावदेवी कोपरने बॅटिंग केली. धावसंख्या उभारलेली आहे ती 41-42 चं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते जियांशी 11 उमसाई गणेश या संघाच्या समोर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. स्ट्रायकिंगला ओमकार, नॉन स्ट्रायकिंगला महेश पाहायला मिळतात आपल्याला. षटक पहिला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. दोन्ही संघांना शुभेच्छा. सामन्याला होते ती सुरुवात. 42 चं टार्गेट.
सेकंड इनिंग व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ स्टंपचा भरपूर बाहेर अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल अवांतर एका धावेने धाव फलकाचा श्री गणेशा लागोपाठचे 3 चौकारांसाठी पारितोषिक आलेलं आहे ते 500 आदरणीय विशालजी भोईर साहेब जे पुरस्कर्ते आहेत या संघाचे हो थांबला बॅक टू दी बॉल ड्राइव्ह करण्यात आलाय चेंडूला आपण बघू शकाल तर डॉट बॉल धावसंख्या आपण बघू शकाल 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं पहिला व्हाईट त्यानंतर डॉट टॅप करण्यात आला एक्स्ट्रा कोर मध्ये स्ट्रायकिंग हिटला डायरेक्ट हिटची संधी डायव्हर्ट झाला चेंडू पुन्हा तो क्षेत्ररक्षक गुड एफर्ट्स इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग पाहायला मिळाली क्विक ऍक्शन वेगाने चेंडूवरती आले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता रॉकेट थ्रो होता डायव्हर्ट झाला चेंडू पुन्हा तो कव्हर्स मध्ये पुन्हा त्यांनी उचललं चेंडूला धाव मिळाली ते एका धावेच्या सहाय्याने धाव फलक 2 टार्गेट 42 पहिलं षटक प्रगती पथावर आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी संघर्ष दोन्ही संघांचा डिफाइन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन वाइड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीपिश कव्हर पॉइंट आणि थर्ड मॅन स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता अपील या ठिकाणी करण्यात येते इट इज व्हाईट बॉल आउटसाइड लेग स्टंप जी 11 ओमसाई गणेश बॅटिंग करतात टार्गेट 42 चा आहे धावसंख्या आपण बघू शकाल 3 या आकड्यावरती ओ लेग स्टंपचा भरपूर बाहेर पाहायला मिळाला पुन्हा अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल एका धावेच्या सहाय्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती 3 व्हाईट बॉल 1 डॉट बॉल 1 सिंगल फक्त 2 चेंडू झालेले आहेत 2 व्हॅलिड बॉल 3 निगेटिव्ह धावसंख्या एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळते ती 4 तयार होतात गोलंदाज स्वप्न दोन्ही संघांनी बघितलेला आहे स्वप्नाची पूर्तता मात्र एका संघाची होईल पापा पॅक ऑन ड्राइव्ह फेकी करण्यात आले डायरेक्ट हिट झालेला आहे अपील या ठिकाणी करण्यात येईल नॉट आउट फलंदाज सेफ आहे अंपायरचा इशारा धाव फलक एका धावेने पुढे जाईल ते 5 रन्स 5 धावा धाव फलकावरती विद्युत प्रकाश झोतामध्ये सध्या आपण बघू शकाल हे सामने कव्हर करण्यात येतात डे क्रिकेटमध्ये 9 सामने आपण बघितले जे लोकल टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले दिवा डोंबिवली पोल आहे ज्यामध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतात आणि सामना त्यांच्या मधलाच हा तिसरा स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता जास्त बाहेर निघालाय चेंडू पुन्हा व्हाईट बॉल चौथा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या पहिल्या षटकामधला धावफलक वेगाने पुढे जात असताना तुम्ही बघताय 6 या आकड्यावरती लेफ्ट करण्यात आला पुन्हा लेग स्टंपचा बाहेर व्हाईट बॉल कधी लेग स्टंपचा बाहेर कधी ऑफ स्टंपचा बाहेर येत आहेत व्हाईट बॉल हा 5वा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलेला आहे धावसंख्या 7 रन्स 7 धावा धावफलकावरती आपण बघतोय चांगला फटका स्विच हिटचा डीपिश कव्हर पॉइंट अडवला गुड फिल्डिंग हो स्विच हिट करण्यात आला डीप थर्ड बांधला पुन्हा चेंडू तर गेला स्विच हिटच्या माध्यमातून फक्त मिळाले आपण बघू शकाल ती 1 धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 9 या आकड्यावरती 9 रन्स धाव फलक आपण बघताय 9 या आकड्यावरती 9 रन्स स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा आउट सा दिला एक्स्ट्रा इट्स वेल व्हाईट बॉल प्रेशर क्रिएट झालेला आहे गोलंदाजावरती आणि आता तो दबाव त्याला बाजूला करावा लागेल चेंडू टाकावेच लागतील 6वा व्हाईट बॉल हो प्लेडाऊनची दाट शक्यता आणि फलंदाज बाद बॅटची कडा घेतली लेग स्टिक उखडली जाते फलंदाज पहिला बाद होतोय 10 for 1 जियांशी साई गणेश संघाचे संघनायक आणि केदार 11 संघाचे संघनायक दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय श्री तिसाई चषक 2022 मी दर्शनजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे
दर्शनजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपण टॉस करूया. साई इच्छा विपक्ष केदार 11 दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल पहिला व्हाईट बॉल आहे आणि इथे परत शुभम. करूयात आपण. एक मिनिट. आणि ही पुन्हा एकदा टॉस साई इच्छा टीम जिंकलेली आहे. टॉस जिंकला निर्णय काय असेल? गोलंदाजी करायची. प्रथम गोलंदाजी करायची आहे. समोर केदार 11 एक चांगली टीम तुम्हाला पाहायला मिळते. काय रणनीती असेल आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना? त्यांना 40 ते 45 5 ओव्हरमध्ये 40 ते 45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आज देखील तीच रेग्युलर टीम घेऊन खेळताय की काही चेंजेस केले टीम मध्ये? रेग्युलर टीम. स्पर्धेबद्दल काय बोलाल? तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल? स्पर्धा खूपच छान आहे. डे नाईट स्पर्धा आयोजन केले ते खूप छान आहे. तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक. आपण जाऊयात मंजूरकडे जो मात्र केदार 11 टीमचा कॅप्टन आहे. टॉस पराभूत झालास. पहिल्यांदा देखील काठा बोलला, दुसऱ्यांदा काठा बोलला, दोनदा मात्र टॉस पराभूत झालास. जर तू टॉस जिंकला असता तर तू काय स्वीकारला असतास? परंतु तुला आता फलंदाजी करायची आहे. समोर एक साई इच्छा विजय स्टार एक चांगली टीम आहे ज्या टीमने अधिराजे गाजवले यंदाच्या वर्षामध्ये या पूर्ण हंगामावरती. तर या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना काय रणनीती असेल मैदानाच्या आतमध्ये? आम्ही 50+ स्कोर करायचा प्रयत्न करू आणि त्यांना त्यामध्ये डिफीट करू. स्पर्धेबद्दल काय बोलाल? चांगलं आयोजन आहे आणि त्या चिट्टूला थँक्स बोलतो की आम्हाला इथे खेळायला चान्स दिला त्यांनी. स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा. मॅच साठी भरपूर शुभेच्छा. टॉस जिंकला तो म्हणजे साई इच्छा विजय स्टार या टीमने टॉस जिंकून प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजी करण्यासाठी केदार 11 टीमला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स करण काळन. थँक्यू. स्वप्नीलचं पहिलं षटक होतं. टार्गेट आपण बघू शकाल 42. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आश्वी. निकनेम सोनू ऑन बॉलिंग मार्क. ओ पहिला चेंडू एज त्या ठिकाणी होती की नव्हती हा प्रश्न पडला. आय थिंक निश्चितपणे होतीच. बॅटची कडा आहे. अगोदर खेळले चेंडू वरच्या भागाला लागला बॅटच्या. यष्टीरक्षक प्रशांतचं मी कौतुक करेन. चेंडू हाताला त्यांच्या लागला. डीप फाईन देखील कव्हर करण्यात आला. एक धाव. विशाल नवीन फलंदाज आलेले आहेत त्यांच्या बॅट मधून माफ करा महेश यांच्या बॅट मधून एक धाव आली. स्ट्रायकिंग एंडला सध्या तुम्हाला पाहायला मिळतात ते विशाल फुलवरे. धाव फलकावरती 11. 11 for 1. 1.1 ओव्हर. नेल्सन फिगर ओव्हरमध्ये खेळले. डीप मध्ये हा चेंडू कॅच ड्रॉप. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघू शकाल. डीप फाईन लेग मधून गेले होते. लॉंग लेग मध्ये कॅच अटेम्प्ट केली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला आणि तिथून उचलून फेक करतात. तोपर्यंत धाव एक. एका धावेच्या साह्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळते ते 12 रन्स. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 42चं लक्ष अजूनही 30 बनवायच्यात 22 चेंडूंमध्ये. लेफ्ट करण्याचा प्रयत्न पायावरती आदळला. डेलिब्रेट धाव नसेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण जर बघितली तर ती 12. अश्विन यांना आपण बघतोय या षटकामध्ये. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. 21 डिलिव्हरीज 30 रिक्वायर्ड. 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्विच हिटचा फटका हवेमधून चेंडू सीमा पार. आणि राम क्रिकेटमध्ये या फटक्याला कोणतीही जागा नाही आणि निश्चितपणे फलंदाज बाद होता. दुसरा धक्का. At number second down.
फलंदाज बाद झालेले आहेत ते दुसऱ्या क्रमांकाचे महेश. आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये अंकेश. चौथ्या क्रमांकावरती धावफलक 12 बनवायचे, 30 अजूनही चेंडू उरलेला आहे, 20 मध्ये 30. कॅल्क्युलेटिंग खेळावं लागेल आता, कारण विकेट पडलेल्या आहेत. आपण बघू शकाल त्या 2 थर्ड आणि फोर्थ प्लेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज बॅटिंग ऑर्डर मधले. डीप लॉंग ऑन आहे, थोडस तुम्हाला वाईडिश होत असताना पाहायला मिळेल. डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर आणि थर्ड मॅन. ऑफ समजा बाहेर कट करण्यात आला, लेट कट, डीप थर्ड मॅनला बेदून चेंडू सीमा पार, चांगला फटका, बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. जरी जो फटका त्यांना खेळायचा होता तो मिळाला नसेल, बाहेरची कडा मोठी कडा घेतली, वरच्या भागाला लागून चेंडू डीप थर्ड मॅनला 4. संख्या आपण बघू शकाल 16 या आकड्यावरती. जवळजवळ आता आपण मध्यरात्रीकडे चालले. ओ एज आहे, लाउड आउट, पैकी करण्यात आले, थोडी बाजूला आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. चोरटी धावफलक 1च्या साहाय्याने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 गडी बाद 17. टार्गेट आपण बघू शकाल 42. उरलेल्या किती धावा असतील? 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा. ओम साई गणेशला ट्रॅकिंग घडलाय तुमेश. बाबू पुन्हा एकदा बाबू. ओ स्विच हिट, हवेमधून चेंडू सीमा पार, बाद.
बाबू सुंदर गोलंदाजी करतात. 2 चेंडूंवरती 2 विकेट. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक 100 वरती आहेत गोलंदाज. नवीन फलंदाज कौस्तुभ स्ट्रायकिंग एंडला. चला रिदम सामन्याचा आपण तोडू नका. दोन्ही संघ धावसंख्या धावफलकावरती 17. मेरिट वरती खेळले. ड्राईव्ह करण्यात आला आणि गॅप मधून चेंडू स्वीपर कव्हरला भेदून सीमारेषेचा बाहेर. लेझी क्रिकेट. क्षेत्ररक्षकांना की चेंडू, परंतु तो चेंडू गॅप मधून दोघेही क्षेत्ररक्षक थोडे हलगर्जीपणाने चेंडूवरती धावले होते. 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचले पुढे 21. टार्गेट 42 बनवायचा अजूनही 21. अर्धा पल्ला पार झालेला आहे तो 15 चेंडूंमध्ये. अर्धा पल्ला उरलेल्या 15 चेंडूंमध्ये पार करायचा आहे. 15 चेंडू घेते 21 बनवण्यासाठी. उरलेले 21 15 चेंडूंमध्ये बनवावे लागतील. बॅटिंग करणारा जियांश 11 ओम साई गणेशला तयार. बाबू मग जास्त वेळ घेते अंपायर्स. थोडं लक्ष द्या आपण, कारण यानंतर देखील आपल्याला 4 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत. घाम आपला निघणार आहे, लक्षात घ्या. ओ ड्राईव्हचा सुंदर फटका स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षकाने आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सामना आपण बघितला तर या मॅच मध्ये टॉप ऑर्डर निश्चितपणे ढासळलेला आहे. टॉप ऑर्डर मधला विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतील. हा सामना कधी या बाजूला जातोय कधी त्या बाजूला जातोय, पण इथे आपण अजून निश्चित नाही आहोत की सामन्यामध्ये पारडं कोणाचं वजनदार आहे. बाबू वारंवार चेंडू नंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आणतात. प्रत्येकी चेंडू नंतर एका वेगळ्या स्ट्रॅटजीने ते चेंडूला या ठिकाणी आपण बघू शकाल टाकत आहे. समोर आता विशाल. बाबू पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती. 2 to left फ्रॉम दिस ओव्हर. ऑफ समला ड्राईव्ह करतात. फ्रंट फुट वरती ड्राईव्ह करण्यात आलाय. फेकी स्ट्रायकिंग एंडला ओव्हर थ्रो झालाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक वेगाने. गुड एफर्ट्स. मिळते ती 1 धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेला आहे ते 23 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. शेवटचा चेंडू या षटकामधला बनवायचा धावा 19. चेंडू उरलेला आहे ते 13. बाबू धावा धावफलकावरती आपण बघतोय 23. कौस्तुभ षटकातील बाबूच्या शेवटचा चेंडू फेस करतील. थर्डमॅनला थोडस ते सरकवतात. प्रत्येक चेंडू नंतर आपण स्ट्रॅटजी या ठिकाणी बघतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाची. टॅप करण्यात आलाय. स्वीपर कव्हरला चेंडू. धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते सध्या जाऊन पोहोचलेला आहे 24 या आकड्यावरती. षटक संपन्न. 3 बनवायच्यात अजूनही. धावा 18. 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 12 चेंडू 18 ची गरज आहे. दोन्ही संघाची नोंद घ्या. जियांश 11 ओम साई गणेश आणि गावदेवी कोपर. प्लीज दरी वर्षाची वर्षाला
4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत फक्त, याची नोंद घ्या. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अंपायर्स कधीही तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकतात. उर्वरित 4 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे. धावसंख्या 24 बनवायच्या 18, चेंडू शिल्लक 12. या षटकामध्ये गोलंदाज ऑन बॉलिंग मार्क. ओ ड्राईव्हचा सुंदर फटका लॉंग ऑनला, थोडा फंबल परंतु चेंडू थांबवला. कौस्तुभचा फटका होता जो गोलंदाजाच्या हाताला साठून गेला. सोनू या षटकामध्ये आपण बघतोय. अश्विन कंटिन्यू करतात. पहिलं षटक माफ करा, दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज पुन्हा 14 षटकामध्ये. धावफलक 25 बनवायच्या 17, चेंडू शिल्लक 11. 17 का भी जरूरत है 11 गेंदों में इस मैच में. कड़ा संघर्ष दोनों भी टीमों के बीच में. जियांश 11 ओम साई गणेश और दूसरी छोर से गौदवी कोपर के बनाम चलता हुआ ये मुकाबला. अच्छी गेंद पीछे जाके इसको ड्राइव किया लॉन्ग ऑफ की ओर, मिलता हुआ 1 रन. कुल मिला के रन संख्या इस बार देखी जाए तो 26 के ऊपर, बनाने अभी भी 16 रन, गेंदे 6 से 10. दोनों ही टीम से ये गुजारिश होगी आपको शीघ्र ही इस इनिंग को जल्द से जल्द कंप्लीट करना है. ज्यादा समय इस इनिंग को आपने लिया है, खासतौर से फील्डिंग करने वाली टीम. मैनेजमेंट कमेटी द्वारा आपको बहुत बार सूचनाएं दी गई है. कुल मिला के रन संख्या 26, बनाने अभी भी 16 रन 10 गेंदों में. गेंदबाज फिर से एक बार सोनू बैट का सीरा लेके गेंद यहाँ पे सिली शॉट फाइन लेग में. गुड एफर्ट्स. एक रन. कुल मिला के रन संख्या 1 रनों के बढ़ोतरी के साथ 27 के ऊपर. 15 रन की अभी भी जरूरत है. 9 गेंदे शेष है. गेंदबाज फिर से एक बार सोनू दूर वाली छोर से. विशाल ओ हवा में इस बार खेल चुके थे. सॉफ्ट डिसमिसल की यहाँ पे निश्चित तौर से उम्मीद गेंदबाज को थी, लेकिन डीप में थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी. टप्पा गिरने के बाद फील्ड करके फेक करते हुए 1 रन मिलती हुई. बनाने अभी भी 14 रन 8 गेंदों में 14 रन की जरूरत है. 4 गेंदों में 4 सिंगल कन्वर्ट किए दोनों ही बल्लेबाजों ने. कौस्तुभ स्ट्राइकिंग एंड की ओर यहाँ पे अटैक करने मिलेगा, देखने मिलेगा. और यहाँ पे गेंद ऑफ स्टिक को उखड़ती हुई, बेल से उड़ती हुई और एक करारा झटका जियांश 11 ओम साई गणेश को. ये 5वां बैट्समैन आउट. आई माझी ती साई. निखिल मैदान के अंदर, जिनसे बड़ी उम्मीद रहेगी इस बल्लेबाजी करते हुए टीम को. वो बैकफुट पे जाके कट किया गेंद को. डीप में गेंद थोड़ा फंबल होता हुआ और दोनों ही खिलाड़ी दूसरे रन की कोशिश लिए बैठे थे, लेकिन दोनों को ही रुकना पड़ा. अच्छी फील्डिंग डीप लॉन्ग ऑफ की क्षेत्र में. मिलता हुआ 1 रन. कुल मिला के 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ और रन संख्या 29 के ऊपर 5 विकेटों का नुकसान. 6 गेंदों में भी बनाने रन 13. चलो फास्ट खेलना है दोनों ही टीम्स. पेनल्टी का सामना करना पड़ेगा, कृपया करके आपको फास्ट खेलना है. दोनों ही टीम से ये अभी हमारी सूचना रहेगी मैनेजमेंट कमेटी की ओर से. दोनों ही बल्लेबाज पैवेलियन में आए थे, हालांकि जो सीमा रेखा के अंदर ही रुके थे. बस उनके कप्तान ने उनको अभी क्या सलाह दी है. 6 गेंद 13 की जरूरत है. कंपलसरी चेस इस प्रतियोगिता का ये रूल है जो आपको फॉलो करना पड़ेगा. 13 रन की जरूरत 6 गेंदों में
और इस निर्णायक ओवर में आया गेंदबाज। बॉलर्स नेम सिद्धेश। पहली गेंद, 6 गेंदों में 13 की जरूरत। इस बार फ्लिक करते हुए गैप में खेला अच्छी तरीके से, डीप स्क्वायर को भेज दी गेंद सीमा रेखा के बाहर। चौका। कुल मिला के रन संख्या 33, अभी भी बनाना है 9 रन और गेंदे शेष है 5। कड़ा संघर्ष इस मुकाबले में। जियांश के बनाम गाउदवी कोपर, ये दोनों ही टीमें। गेंदबाज फिर से एक बार और ड्राइव करते हुए ऑन ड्राइव फ्रंट फुट पे आके अच्छी तरीके से इस बार ड्राइव किया था। लॉन्ग ऑन में गेंद डीप में उठा के फेंके फील्डर, तब तक 1 रन का इजाफा और इस 1 रनों के साथ कुल मिला के रन संख्या जाके पहुंचे 34 के ऊपर। अभी भी बनाने इस मैच में जियांशी ओमसाई गणेश इस टीम को 8 रन, गेंदे शेष है वो 4 गेंदों में 8 की जरूरत है। बहुत ही बेहतरीन मुकाबला। दर्शकों की अभी नजरें इस मुकाबले की ओर हमें देखने मिलेंगी, क्योंकि ये मुकाबला अभी क्लोज आता हुआ। एसपी ने अच्छा फील्ड किया था इस बार लॉन्ग ऑन में गेंद को। स्ट्राइकिंग एंड की ओर तीसरे नंबर पे आए हुए बल्लेबाज अभी भी डटकर इस मुकाबले में अपने टीम के लिए रन बना रहे। विशाल 4 गेंदों में 8। सिद्धेश गेंदबाज अगली गेंद लेके, डीप रहती गेंद ऑन साइड के ऊपर मोड़ दिया गेंद को कलाई के सहारे। डीप में गेंद मिड विकेट की ओर। 1 रन इस बार भी मिलता हुआ और इस 1 रनों के साथ कुल मिला के रन संख्या 35 के ऊपर। बनाने अभी भी 7 रन, गेंदे शेष है वो 3 गेंदों में 7। लेफ्ट हैंडर यहाँ पे अटैक करने का प्रयास जरूर करेंगे, क्योंकि अभी उनको रिस्क लेना है। 3 गेंदों में 7, बेहतरीन मुकाबला। सिद्धेश फिर से एक बार, सही अनुमान था बल्लेबाज का। ये गेंद वाइड जाएगी और आते हुए अंपायर का इशारा भी वाइड का। 1 रन मिलता हुआ, कुल मिला के रन संख्या 36 के ऊपर और अभी भी गेंदे शेष है वो 3 में बनाने रन 6। ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार अंपायर हमारे इधर मुड़ते हुए और इशारा उनका वाइड बॉल। लगातार दूसरी गेंद वाइड आई है और इस 1 रन के साथ रन संख्या कुल मिला के 37 के ऊपर। बनाने अभी भी 5 रन, गेंदे शेष है 3। मैंने पहले ही कहा था कि इस बार अभी बल्लेबाज अटैक करने का प्रयास करेंगे और वो प्रेशर अभी क्रिएट होता हुआ गेंदबाज के ऊपर, क्योंकि उन्होंने 2 एक्स्ट्रा रन अभी दिए बल्लेबाजी करते हुए टीम जियांशी ओमसाई गणेश इस टीम को। रन संख्या कुल मिला के 37, बनाने 5 रन 3 गेंदों में। ऑन ड्राइव करते हुए बैट के निचले छोर को लगता हुआ बॉटम एज लेके गेंद। 1 रन के साथ कुल मिला के रन संख्या 38 के ऊपर। बनाने अभी भी 2 गेंदों में रन 4 की जरूरत। मुकाबला अभी क्लोज आता हुआ, रिजल्ट के करीब ये मुकाबला है। 2 गेंदों में 4 की जरूरत। विशाल तीसरे नंबर पे आए, बनाने 2 गेंदों में उनको 4 रन, गेंदे 2 रन 4। तीसरे नंबर पे बल्लेबाज स्विच हिट का प्रयास, गेंद हवा में डाइव लगाते हुए एक बेहतरीन कैच को लपकाया विकेट कीपर ने। उनके दस्तानों में गेंद और एक करारा झटका। अभी इस मुकाबले में अपील यहाँ पे निश्चित रूप से हमें देखने मिला। अंपायर का यहाँ पे कौन सा भी इशारा नहीं है। रन संख्या यहाँ पे एक जुड़ती हुई और इसी रनों के साथ कुल मिला के रन संख्या आगे बढ़ती हुई 39। सो अभी भी 3 रनों की जरूरत है। 1 गेंद में बनाने 3 रन। जियांश 11 ओमसाई गणेश को। देखा जाए तो दोनों टीम से यही हमारी सूचना रहेगी। कंपलसरी चेस इस प्रतियोगिता का ये रूल है। सो आपको 3 रन कैसे भी करके बनाने, जीत के लिए
बल्लेबाजी करती हुई टीम, इसका आपको ध्यान रखना है। 39 कुल मिला के रन संख्या, 42 का लक्ष्य का पीछा करते हुए टीम जियांशी ने अभी भी 39 बनाए और अभी भी 3 रनों की जरूरत है। शेष एक गेंद, सिद्धेश ऑन बॉलिंग मार्क, अवदेवी कोपर के बनाम जियांश 11 ओम साई गणेश के बीच चलता हुआ यह कश्मकश भरा मुकाबला। एक गेंद 3, ओ स्टेप आउट होके लॉन्ग ऑफ के और खेला, एक रन का यहाँ पे इजाफा हुआ। दूसरे की कोशिश, गेंद हवा में और यहाँ पे विकेट मिलता हुआ। मैच 1 रनों के यहाँ पे डिफरेंस से जीता है इस मुकाबले को गांव देवी कोपर ने। दोन्ही संघ आपण शेक हँड करा आणि त्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचंय। सूरज म्हात्रे काय बोलताय? सामना जिंकलेला आहे तो गावदेवी कोपरने, आपलं अभिनंदन। अश्विन मॅन ऑफ द मॅच, 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना चला गोलंदाजी त्यांनी सुंदर केलेली आहे। अश्विन मॅन ऑफ द मॅच। आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅच बिटवीन करण 11 आणि साईच्या सीसी मध्ये सामन्याला